Okay. Operations on like search. Operation on what? Like search. रुपाली जे सारखे करणे आहेत सारख्या म्हणजे त्यांचं रूट मधलं म्हणजे रॅडिकल मधलं बरोबर आहे जे अंक आहे जे नंबर आहे ते सेम राहील. तर भाग्यश्री मी स्टार्टिंगला एक एकदम छान असे हिंट देऊन देतोय तुम्हाला. ती हिंट समजून घ्या. ती हिंट समजून घेतली म्हणजे तुम्हाला खूप सोपं जाईल. बघा सपोज a प्लस रूट बी किंवा a रूट बी प्लस c रूट बी a रूट बी मायनस c रूट बी बरोबर. असं जर तुम्हाला कुठलं पॉईंट भेटतंय किंवा a रूट बी इंटू c रूट बी तर प्रत्येकाला कसं सोडवायचं हे थोडीशी टेक्निक समजून घ्या. यात रूट बी पण आहे रूट बी पण आहे. दोघांना काय करायचं सामायिक काढायचं कॉमन आणि सिम्पली ए प्लस सी ॲडिशन करून टाकायची. मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी अजून एक गोष्ट सांगितली काय की ज्या आपण APCच्या स्वरूपात बघतो थोडंसं टिपिकल वाटतं पण नंतर हेच पॉईंट तुम्हाला खूप कामा येतील. बघा रूट बी कॉमन काढलं तर शिल्लक राहिलं ए मायनस सी. बघा रूट बी काय शिल्लक राहिलं ए मायनस सी. परत इथं कॉमन नाही निघणार रूट बी इंटू रूट बी काय येणार आन्सर बी ए आणि सी ए इंटू बी इंटू सी. आलं का लक्षात. तर हे एकदम सिंपल आहे. परत जर समजून घेतलं तर बरं वाटेल. समजलं यश भाऊ. इथं पण रूट बी आहे इथं पण रूट बी आहे. रूट बी कॉमन काढलं ए प्लस सी. हे उदाहरण कसं आहे बघा 3 इंटू 4 प्लस 5 इंटू 4 3 इंटू 4 प्लस 5 इंटू 4 तर याला 3 4 जा 12 5 4 जा 20 12 अँड 20 32 बरोबर. तर 32 यांचा दुसऱ्या प्रकारे कसं आणू शकतो बघा. हे एक ब्रॅकेट हे एक ब्रॅकेट दोघांमधून कॉमन कोणतं काढलं 4 4 इथून पण कॉमन निघालं. तर इथं शिल्लक राहिलं 3 इथं शिल्लक राहिलं 5 3 and 5 8 8 4 जा 32. हो हे सर्डच्या पलीकडे शिकवतोय पण एकदा का तुमचं सर्डचं ते एक्झाम्पल्स घ्यायला स्टार्ट केले की ते हे न्यूमेरिकल्स तुम्ही जर बघितलेले असतील तर ते सोपे जातील. म्हणून हे थोडंसं सांगतोय. सेम आता बघा ह्या 4च्या जागेवर रूट 2 आहे समजा. तर इथं काय आहे इथं पण रूट 2 इथं पण रूट 2. कॉमन काय निघेल सांगा रूट 2. शिल्लक करायला ब्रॅकेटमध्ये 3 प्लस 5. असे काहीशी उदाहरणं आता तुम्हाला भेटते. आलं का लक्षात. हो की नाही. जरा उत्तरं देत चला बरं वाटतं. मी तसं वाटतं की मी एकटा बसलो इथं एक नाही गीता. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया सॉल्वमध्ये ऑपरेशन ऑन लाईक सर्डमध्ये. तर मंजुषा फर्स्ट आहे सिम्प्लिफाय. सिम्प्लिफायमध्ये आलं 7 रूट 3 प्लस 29 रूट 3. बघ आता तुम्हाला हे उदाहरण मी ऑलरेडी घेतलेलं वाटेल का इथं रूट टू कॉमन होतं. इथं काय कॉमन निघेल रूट 3. मग रूट 3 कॉमन काढले तर काय शिल्लक राहिलं 7. इथं काय शिल्लक राहिलं 29. सो 7 प्लस 29 36 रूट 3.
हे काय आलं आन्सर, हे आलं उत्तर. सोपं वाटले? यस और नो? यस. सेकंड सिम्प्लिफाय. सेम आहे हा, फक्त त्यांनी आता काय केलं, ही तर प्लसच्या जागेवर मायनस घेतलं. 7√3 मायनस 29√3. सांगा बरं रुपालीताई, दोघं ठिकाणी सारखे सारखे कोणते? √3 वर्गमुळात 3. तर शिल्लक काय राहिलं 7√3 पैकी? तर 7. इथं काय शिल्लक राहिलं? हे बघा 7च्या पुढे प्लस साईन आहे, 29च्या पुढे मायनस साईन आहे. तर दोघं चिन्ह वेगळे, म्हणून काय करायचं, त्यांची वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन. 29 मायनस 7 22. बट 29 मोठं आहे ना, तर त्याचं आपल्याला चिन्ह म्हणजे साईन कॅरी करावी लागते. याला -22 -22 इंटू √3. तर ॲन्सर कसं लिहिणार? -22√3. हे आलं ॲन्सर. नेक्स्ट फर्स्ट सेकंड. आता थर्ड एक्झाम्पल. तर केफ दादा बघा जरा. थर्ड एक्झाम्पल फक्त दिसायला असं वाटतं की एकदम हार्ड असावं, बट आहे नहीं. केफ भाई वो दिखता है वैसा, कभी कभी देखने के बाद कुछ एग्जाम्पल्स क्या खूंखार है ऐसा. और वो नारियल के जैसे दिखते. नारियल मालूम है ना, ऊपर से सख्त अंदर से सॉफ्ट. तर हे उदाहरण तसंच आहे. कसं आहे की ते दिसायला एकदम इतकं एवढं मोठं, बघूनच आधीच लोटांगण घालू नका. नाही तर त्याच्यात दिसतं नारळ, ते तुमच्या डोक्यावर फुटतं आणि मस्तपैकी 0 मार्क भेटतात. हां मग बघा इथं काय काय सारखं आहे लिना? रूटेड. मग काय कॉमन काढलं? रूटेड. लिनाने काही चहा पाजला नाही बाबा. बघूया. हां आता इथं काय शिल्लक आहे? थोडा आवाज जोरात. याच्यात काय शिल्लक आहे? मायनस. ते असं म्हटलं जातं ना, हमारे जमाने में जर बोला रहता ना कि 13 में आधा मिला 13.5, 13.5 में से 5 गए 8.5. पण कसं तुम्हाला तसं नाही चालणार. तुम्ही कधी 8 आणे पाहिले का? 8 आण्याची चॉकलेट खाल्ली आहे म्हणून. हां हो म्हणताय तर बरं आहे बाबा. चला मग तुम्ही सांगा 1/2 म्हणजे काय? शॉर्ट अँड स्वीट. 1/2 मीन्स हाफ येतं आहे, 8 आणे अर्धा. पण मग आता आपल्याला अपॉनमध्ये जर करायचं म्हटलं तर इथं 13/1 आहे, इथं 5/1 आहे. तर ह्या दोघं ठिकाणी आपण कितीने गुणायचं आणि भागायचं, म्हणजे डिवाइड अँड मल्टिप्लाय कितीने? इथं किती डिवाइडला? तर त्याच्यानेच. ओके बघा √8 इंटू 13ला मी कितीने मल्टिप्लाय करेल? 2/2 प्लस 1/2 मायनस 5 इंटू 2/2. तर हे एक ब्रॅकेट, हे एक ब्रॅकेट आणि हे एक ब्रॅकेट. याला √8ला पण आपण 4 इंटू 2 लिहू शकतो. ते आपण नंतर बघूया काही येतं कॅन्सलेशन झालं ते येईलच. आणि 13 जा (2) प्लस 1/2, 5 जा 10/2 आणि आलं मायनस. आता डिनॉमिनेटर म्हणजे छेद सारखे. छेद सारखे म्हणजे तुम्हाला इथं बघा आता एक स्टेप अहेड जातो. 8ला मी कसं लिहिलं? √4 इंटू √2. आता हे डिनॉमिनेटरला 2, वरच्यांची म्हणजे न्यूमिरेटर्सची आपण बेरीज वजाबाकी करूया. जर इथं बघितलं तर √4चा आन्सर काय येणार? 2√2. 26 + 1 27. 27 मधून 10 गेले 10. हे 2 2 गेट कॅन्सल, कारण हे डॉट आहे इथं मल्टिप्लाय असतं. तर काय शिल्लक राहिलं?
17√2 हेच काय आन्सर. परत बघा, शांततेत बघा, काही घाई नाही आहे. लिहिणार, चहा देणार नाही आज. बरं, 13√8 प्लस 1/2√8 मायनस 5√8 सर्वांमधून काय कॉमन काढलं हर्षल? काय कॉमन आहे तिथं? खरंच 8 का? √8. मग 13 प्लस 1/2 मायनस 5. तर दर्शन इथं डिवाइडला 2 हवं, इथं 5ला डिवाइडला 2 हवं छेदाला डिनॉमिनेटरला. तर 2/2 2/2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. 13 2 जा 26, 5 2 जा 10. इथं काहीच करायची गरज नाही पडली कारण ऑलरेडी तिथं डिवाइडला 2 आहे. त्याच्यासाठीच तर आपण बाकीचे मल्टिप्लाय केले खरं तर. मग बघा 13 2 जा 26, 26/2 1/2 आणि ही मायनस साईन आहे, ही लक्षात ठेवायची. मग डिनॉमिनेटरला सेम आहे. 26 प्लस 1 27, त्याच्यातून 10 गेले, किती राहिले 17. आणि हे √8ला काय केलं? √4 × √2. मग √4ची व्हॅल्यू काय आली? 2√2. 2 2 गेट कॅन्सल. ॲक्च्युली 17/2 म्हटलं ना तर मी तुम्हाला 8.5 सांगितलं ना, ते तेवढेच सेम आहेत ते, बरोबर. तर हे 2 2 गेट कॅन्सल, आन्सर आलं 17√2. नाव नेक्स्ट. आता हे बघा, ही टर्म a × b × c बघा इथं. नाही, त्याच्या आधी अजून एक फोर्थ बघूया. त्यानंतर मग ही टर्म मल्टिप्लिकेशन. 8√5 प्लस √20 मायनस √125. एक लक्षात घ्या, सर्वात लहान सड इथं 5 आहे. कोणते? 5. म्हणजे ह्या सर्वांना पण आपण 5च्या फॉर्ममध्ये आणायचे, √5च्या फॉर्ममध्ये. कशाच्या फॉर्ममध्ये? मग बघा, मग तेव्हा असतं बेरीज होईल ना, ते लाईक सड होतील, सिमिलर सड होतील आणि मगच ते लाईक सड झाल्यावरच बेरीज होईल. तेव्हा वजाबाकी 8√5 मग 20ला कसं आणणार? √4 × 5 आणि 125ला कसं लिहिणार माहिती का? 25 5 जा 25 5 पाठ आहे तर आमचे एकदम पाठ आहे सर, एकदम पटापट येतात. मग 8√5 हे √5 जसंच्या तसं, पण √4 वर्गमुळात 4 म्हणजे √4. आन्सर काय ना? √4चा आन्सर 2 आणि √25चा आन्सर 5. रूट बघा आता लाईक सर्ट्स आले का? मग ते लीनाने 8 किलो साखर आणली. त्याच्यात मग तिनं बघितलं खूप सारे जण आहे, साखर जास्त लागली, त्याच्यात परत 2 किलो साखर मिळवली. तर 8 आणि 2 10 किलो साखर, पण खर्च फक्त 5 किलो केली. आमच्या लीनाचा अर्थसा एकदम व्यवस्थित आहे. तर शिल्लक किती राहिले? 5 किलो साखर. तर हे जर 8 किलो साखर, 2 किलो साखर आणि त्याच्यातून 5 किलो साखर म्हटलं तर आपल्याला हिशोब जमतो. पण तिथं √5 आलं तर काय म्हणतो, कोणीतरी असं म्हणत होतं टाय टाय फिस 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 फिस. तर फिस नका करू, सोपं आहे. काय आहे? 8 वर्गमुळात 8√5 म्हणून तर हे काय आलं तुमचं 2√5 आणि हे 5√5. √5ला इग्नोरही मारू शकता तुम्ही किंवा कॉमनही काढू शकता. बुकमध्ये कदाचित कॉमन काढलं असेल आणि काय केलं असेल 8 + 2 - 5. सो 8 + 2 10, 10 - 5 5√5. किंवा मग मी तुम्हाला सांगितलं 8 वर्गमुळात 8√5 + 2√5 यांचं बेरीज किती आली? 10√5. 10√5 मधून 5√5 गेली, किती शिल्लक राहिली? 5√5. नाव 5th वन. √7 × √42. याच्यात स्मॉलेस्ट सर्ड कोणतं होतं वरच्या याच्यात 4th वन मध्ये? जोरात बोलाल तर बरं वाटेल. √5. चुकलं तर चालतं ना बेटा. तर हेच याच्यात स्मॉलेस्ट सर्ड कोणतं आहे? √7. तर 42ला पण √7च्या फॉर्ममध्ये लिहिलं समजा. √42ला मी लिहिलं √7 × √6.
तर रूटमध्ये रूट ॲड झालं तर ते स्क्वेअरमध्ये कन्वर्ट होतं आणि ते जे रॅडिकलची साईन आहे ती कॅन्सल होऊन जाते. मग काय ना √7 × √7 किती येणार त्याला मॅडम 7√6. ओके, तर हे A × B × C आलं. and the last one √125/5. तर बघा √125 आपण कसं लिहिलं होतं, √25 × √5/√5. A √5 cancel. What remains? √25. So the answer is 5. होप सो हे गणित हे प्रॉब्लेम्स कळले असतील. तुम्हाला हे परत लिहावे लागतील 1 ते 2 वेळेस. तर 2 वेळेस आज घरी परत लिहायचे, होमवर्क राहिला.